फलंदाज लगेचच पाठवायचे आहेत मैदानाच्या वरती. चला तिसऱ्या आपल्याला सामन्यामध्ये जर आपल्याला तुम्ही वेळ सेव्ह नाही केला, वेळ वाचवला नाही तर आपल्याला षटकं कमी करावी लागतील अशी आमची तर इच्छा नाहीये. परंतु तुम्ही देखील तो वेळ वाचवला तर तुम्हाला चांगल्या षटकांचे सामने इथून मात्र पुढे खेळण्यासाठी मिळतील. रामनाथ प्रीमियर लीगच्या माध्यमातून वळूया मॅच नंबर 2 सत्र क्रमांक पहिल्याकडे. समालोचन कक्षामध्ये करूया बदल. अगदी संकेत पोळे याला देखील ऐकूया या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर टू संकेत, माइक इज युअर संकेत, ओव्हर टू यू. येस, धन्यवाद निखिल सर. आपण पुन्हा एकदा जाऊया मैदानात. गावदेवी रामनाथ प्रीमियर लीग 2026 पर्व 2च्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. चला, दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये लगेच पाठवायचे आहेत. एक नवीन सामना ईश्वरी टायगर्स विरुद्ध राहुल वॉरियर्स या दोन संघांच्या मैदानात समोर या दोन संघांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त बॅटल, जबरदस्त सामना मैदानावरती नक्कीच रंगणार आहे. बघूया पुढच्या या सामन्यामध्ये कोणता संघ इथे विजयी होणार आहे. ईश्वरी टायगर्स आणि राहुल वॉरियर्स या दोन संघांच्या दरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यस, पंचांचा इशारा आलेला आहे. मॅच ऑन. पहिला षटक, पहिला बॉल या ठिकाणी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. सूरज भोगले गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकासाठी पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलाय. डावखुराचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया हा पहिला चेंडू या दुसऱ्या सामन्यातील गावदेवी रामनाथ प्रीमियर लीग पर्व 2026च्या या दुसऱ्या पर्वामध्ये हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला, जबरदस्त फटका, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलाच बॉल वरती येतोय चेंडू, सीमा रेषा पार, चौकार. मास्टर, पहिल्याच बॉल वरती हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात डावखुऱ्याचा फलंदाज दुर्वांकूर याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला चांगला बॉल, यॉर्कर टप्प्याचा चेंडू, अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय आणि एक धाव इथे मिळाले. धावसंख्येत एकची भर. धावा दाखल लागल्यात 5 धावा. 5 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. 2 चेंडू या ठिकाणी मैदानावरती संपन्न झालेत आणि 5 धावा दाखल लागल्यात. मंथन, राईट हँडेड बॅटर मंथन, बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करणार आहे. इथे दुर्वांकूरनी चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिलेली आहे. आहा, चांगला फटका, पण इथे फटका फसलाय. चेंडू हवेत आणि इथे वाऱ्याच्या वेगाने चेंडू थोडासा मागच्या दिशेला गेला होता. एका धावेचं रूपांतर इथे बघूया काय घडतंय. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये केलेलं आहे. धावसंख्या 2 ने वाढते, 7 धावा. परंतु यावेळेला खराब चेंडू, गोलंदाज सूरज भोगले याचा, आणि हा बॉल वाईड नक्कीच आहे. अवंतर स्वरूपाची ही पहिली धाव धावफलकावरती वाढते. धावसंख्या अवंतर धावेनिशी 8 धावा धावफलकावरती लागल्या पाहायला मिळत आहेत. 8 धावा. आहा, चांगला फटका, इथे क्षेत्ररक्षक आहे, तिथे एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेनिशी पुन्हा एकदा धावफलक पुढे जाते. 9 धावा धावफलकावरती लागल्यात.
पुन्हा एकदा दुर्वांकूर एक डावखोऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अगदी दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती पाहायला मिळत आहेत. बाकी सर्वच क्षेत्ररक्षक आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन क्षेत्ररक्षक पहा, एक वाईडिश लॉंग ऑन आहे, त्याचप्रमाणे एक डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेला फटका बसलाय, चेंडू हवेत, स्वतः गोलंदाजाने पकडलाय झेल आणि दुर्वांकूरचा संपतोय खेळ, आउट. यावेळेला बघतोय आपण एक चांगला फटका, अगदी इनर सर्कल मध्ये फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव इथे मिळाले. नवीन फलंदाज मंथन फलंदाजीसाठी आलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा फलकावरती लागल्यात. एक गडी बाद 10 अशी धावसंख्या पाहतोय आपण. ईश्वरी टायगर्स या संघाचे राहुल वॉरियर्स या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 10 धावा फलकावरती लागल्यात. एक गडी बाद 10 अशी धावसंख्या आपण पाहतोय. चला बॉलिंग टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. दुसऱ्या एंडनी नवीन गोलंदाज येणार आहे. चला क्षेत्ररक्षण आपण लगेच सजून घ्यायचंय. नवीन गोलंदाज आलेला आहे. बघूया कशा पद्धतीने हा नवीन गोलंदाज मैदानावरती इथे बॉलिंग करणार आहे. दिलीप, नवीन गोलंदाज दिलीप पालवणकर कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आहे. समोर डावखोऱ्या हाताचा फलंदाज मंथन. पहिला चेंडू आडव्या बॅटने, चांगला फटका, डीप फाईन लेग मध्ये क्षेत्र रिकामी आहे आणि तेथून चेंडू सीमारेषा पार, फरार, चौकार. थँक्यू डीजे मास्टर. एक जबरदस्त फटका मंथनच्या बॅट मधून आलाय. 4 धावा फलकावरती लागल्या. 14 धावा, 14 धावा, एक विकेटच्या पतनानंतर 14 धावा फलकावरती लागल्यात. हा चांगला चेंडू हलकासा प्लेस केलाय आणि इथे कोणती धाव मिळणार नाहीये. चांगला कमबॅक गोलंदाज दिलीप पालवणकर याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. निर्धाव चेंडू इथे मैदानावरती आलाय. बघूया पुढचा बॉल. हा चांगला चेंडू पुन्हा एकदा लेग साईडला टटवलाय. तिथे बघूया क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव तर नक्कीच पूर्ण झाली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न, रनआउटचा खतरा, स्ट्रायकर एंड वरती, धोक्याची संभावना. फलंदाज मंथन धावबादच्या स्वरूपात बाद.
फलंदाज इथे मंथन बाद होऊन परतलाय. नवीन फलंदाज मैदानावरती जातोय. आयकॉन खेळाडू, या गावदेवी रामनाथ प्रीमियर लीग मधील एक आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर अधीरा, टी शर्टच्या मागे नाव आहे अधीरा आणि त्याचं खरं नाव रितेश. रितेश, बघूया आयकॉन खेळाडू मैदानावरती कशा पद्धतीने ते फलंदाजी करणार आहे. पंधरा 15 धावा फलकावरती लागल्यात. रितेश फलंदाजीसाठी आलाय. पहिली सफलता दिलीपने प्राप्त केली. आहा, चांगला बॉल. पुन्हा एकदा पंचांकडे लाऊड अपील केलं जात आहे. तर पंच या ठिकाणी कोणती अपील धरून देत नाही आहेत. निर्धाव चेंडू पाहायला मिळाले आणि 4 चेंडू या षटकामध्ये आलेत. 5 धावा या ठिकाणी खर्च केल्यात गोलंदाज दिलीप याने आणि 15 धावा या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज दिलीप आपल्या गोलंदाजी मार्कवरती त्याचा सामना करेल रितेश. आहा, चांगला बॉल. लाऊड अपील पुन्हा एकदा, परंतु पुन्हा एकदा अपील फेटाळून लावले आणि आणखीन एक लागोपाठ दुसरा चेंडू इथे निर्धावाला. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 15 या धावसंख्येवरती. षटकातील अंतिम चेंडू, लास्ट वन डिलिव्हरी कमिंग अप इन द सेकंड ओव्हर. अंतिम चेंडू. बघूया कशा पद्धतीने दिलीप आपल्या गोलंदाजीचा स्पेल इथे कंप्लीट करणार आहे. समोर फलंदाज रितेश. रितेश, बघूया लास्टचा बॉल खेळण्यासाठी तयार. अंतिम चेंडू पुढे सरसावून जबरदस्त फटका. मिड ऑफ क्लिअर केले. लॉंग ऑफ मध्ये फटका सजलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव कंप्लीट केले. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि धावसंख्या पाहिली तर या लास्टच्या चेंडूवरती, शेवटच्या बॉलवरती 2 धावा मिळतील. चांगलं सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालंय. रितेश आणि ऋषी आर फॅक्टर मैदानावरती पाहायला मिळालाय. 2 षटके इथे समाप्त झालीत आणि 17 धावा फलकावरती लागल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. बघूया आणखीन 3 षटकं मैदानावरती शिल्लक आहे. 3 षटकांमध्ये किती धावसंख्या ईश्वरी टायगर संघ आपल्या स्कोर बोर्ड वरती इथे लावणार आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 17 अशी धावसंख्या पाहतोय आपण ईश्वरी टायगर्स या संघाची. नवीन गोलंदाज अमित. अमित, बघूया कशा पद्धतीने अमित गोलंदाजी करणार आहे. 2 षटकांमध्ये 17 धावा फलकावरती लागल्या. 2 गडी बाद अशी धावसंख्या आपण पाहतोय. अमित कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आहे. त्याचा सामना करेल ऋषी. 17 17 का खतरा कोणावरती आहे? गोलंदाजावरती आहे की बॅटरवरती आहे? 17 धावा फलकावरती लागल्यात. आहा, पहिला चेंडू थोडासा खराब पाहायला मिळाला. डाऊन द लेग साइड चेंडू पाहायला मिळाला. आउटसाइड द लेग स्टंप पंचांनी इशारा केला की हा चेंडू वाईड आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर धाव मिळाली अवांतर. या अवांतर धावसंख्येने 18 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्याच चेंडू आपण पाहिला वाईड स्वरूपाचा चेंडू होता. गोलंदाज अमित याने खराब चेंडू या ठिकाणी टाकलाय. बघूया पुढचा बॉल. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाची सुरुवात होणार आहे. हा, चांगला फटका. बॅटची कडा लागले. तिथे शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. तिथे 1 धाव मिळाले. धावसंख्येत 1 ची भर धावसंख्या 19. 19 धावा फलकावरती लागल्यात. रितेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार होतोय. 3 चेंडू आणि 2 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय आणि
ऋषी 3 बॉलमध्ये 4 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. ही वैयक्तिक धावसंख्या त्यांची आहे आणि 19 धावा टोटल धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. 2 विकेट्सच्या मोबदल्यात 19. चला पुढचा बॉल रितेशने चांगला फटका खेळलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला फटका, तिथे 1 धाव मिळाले. एका धावेनिशी 20 धावा दाखलकरती पूर्ण झाल्यात. 20 ऑन बोर्ड. दोन विकेटच्या मोबदल्यात 20 धावा दाखलकरती लागल्या. तिसरा षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. तुम्ही पाहताय गावदेवी रामनाथ प्रीमियर लीग. इथे फटका बसलाय, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत, परंतु क्षेत्ररक्षक थोडंसं खराब पाहायला मिळालंय. अगदी चेंडूच्या पर्यंत पोहोचलेले नाही आहेत आणि जोपर्यंत चेंडूवरती चेंडू येतील, फील्ड करतील, थ्रो करतील, तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती वाढल्या जातात. 2 धावेनिशी धावसंख्या 22 धावा 22. 22 धावा आणि 2 विकेट्स म्हणजे सर्व 2 आकडे आपल्याला पाहायला मिळतात. 2-2 फॉर 2. 22 या धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद होऊन परतलेत. आहा, लोवर फुल टॉस बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आणि त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 1 धाव तर कंप्लीट झाले आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत केलंय. पुन्हा एकदा चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर धावलेत दोन्ही फलंदाज. धावसंख्या 2ची वर धावसंख्या 24 धावा 24. 24 धावा दाखल लागल्यात. तिसरं षटक सुरू आहे. आणखी 2 चेंडू या तिसऱ्या षटकामध्ये शिल्लक आहेत. आतापर्यंत 7 धावा अमितने खर्च केलेल्या आहेत. खराब चेंडू डाऊन द लेग साइड, आउटसाइड लेग स्टंप पिचिंग होती आणि पंचांनी हात समांतर केलेत आणि दोन्ही हात समांतर करून वाईटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलाय. धावसंख्येत 1ची भर 25 धावा 25. चांगला बॉल, यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आणि हा चांगला टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा चेंडू निर्धावाला आहे. धावसंख्येत कोणताही बदल नाही आहे. 25 धावा. 2 विकेट्सच्या मोबदल्यात 25 धावा. हा लोवर फुल टॉस चेंडू होता. इथे फटका फसला. यष्टीरक्षकाने एक सोपा झेल घेतलाय आणि रोशी बॅक टू द पवेलियन, आउट.
यस, चला आपण सामना आपण लगेच सुरू करायचा आहे. इथे जर कोणाविरुद्ध जर ऑब्जेक्शन असेल तर दोन्ही टीम कॅप्टन आपण यायचं आहे आणि आपण सोडून घ्यायचा आहे जो आहे तो विषय. चला आपण त्या व्यतिरिक्त जाऊया मैदानात. पुन्हा एकदा विकेट या ठिकाणी मिळालेली आहे. नवीन बॅटर लगेच मैदानामध्ये जायचं आपण केलेले आहेत. ओके, चला सामना पंच आपण सुरू ठेवायचा आहे. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना गावदेवी रामनाथ प्रीमियर लीग पर्व 2च्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहोत आणि चांगला हा दिवस आहे आणि या चांगल्या दिवसामध्ये ही चांगली मॅच आपल्या सर्वांच्या समोर पाहायला मिळते. ईश्वरी टायगर्स आणि त्यांच्या विरुद्ध ईश्वरी टायगर्स आणि राहुल वॉरियर्स या दोन संघांच्या दरम्यान हा चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रितेश पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबत नवीन फलंदाज कल्पेश. सामना या ठिकाणी सुरू ठेवायचा आहे. मॅच ऑन करा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. 1:30 वाजलेले आहेत आणि अजून बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि ते पण 5 ओव्हरचे खेळवायचे आहेत. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर सामने आटोपते घ्यायचे. तर सर्व संघांनी नोंद घ्यायची की जास्तीचा वेळ आपण घ्यायचा नाही आहे, कारण आपल्यालाच वेळ कमी पडणार आहे. सर्व आपण एकाच या लीगचे घटक आहात, तर आपण सर्वांनी आपण सहकार्य करायचं आहे. चला सामना सुरू ठेवायचा आहे. 34 षटकासाठी नवीन गोलंदाज आलेला आहे. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू निर्धाव आलेला पाहायला मिळतोय. सूरज भोगले वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथं षटक घेऊन आलेला आहे. आहा, इथे बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा. रितेश बॅक टू द पवेलियन, आउट. आज येतोय. 4 विकेट्स या ठिकाणी गेलेले आहेत. सूरज भोगलेला ही दुसरी सफलता प्राप्त झालेली आहेत. 1.2 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा खर्च करून त्याने 2 सफलता या ठिकाणी प्राप्त केलेल्या आहेत. कल्पेश आणि त्याच्या साथीला आत्ताच नवीन दाखल झालेला फलंदाज निखिल. निखिल बघूया कशा पद्धतीने निखिल कशा पद्धतीने फलंदाजी करणार आहे. धावसंख्या 25 धावा, 25 धावा फलकावती लागल्या. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. हा आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, लॉंग स्टॉप एरियामध्ये चेंडू गेलाय. तिथे 1 धाव मिळाले आणि धावसंख्येत पुन्हा एकदा एकेरी धावेने बदल होतोय. धावसंख्या 1ने वाढते. 26 धावा फलकावती लागल्यात. निखिल 1 चेंडू आणि 1 धावेच्या साह्याने खेळतोय. कल्पेश आतापर्यंत कोणत्याही चेंडूचा सामना त्याने केलेला नाही आहे. बघूया कल्पेश मैदानावरती कशा पद्धतीने बॅटिंग करणार आहे. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय या संघामध्ये, अर्थात ईश्वरी टायगर्स या संघामध्ये. चला क्षेत्ररक्षण आपण लगेच सजवून घ्यायचं आहे. अगदी दुपारच्या सत्रामध्ये प्रखर उन्हामध्ये हे सर्व सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला खऱ्या अर्थानं धारेवरची कसरत आपल्याला पाहायला मिळते, कारण उन्हाच्या तडाख्यामध्ये खूप उष्णता आहे आणि त्या उन्हामध्ये अगदी सामने खेळायला लागत आहेत. काय हरकत नाही आहे. आपण पुन्हा एकदा जाऊया मैदानात. कल्पेश खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे. हा कल्पेशने चांगला फटका खेळलाय आडव्या बॅटने. चेंडू अगदी सीमारेषेपर्यंत जाणार नाही आहे. 1 धाव इथे मिळणार आहे. धावसंख्येत 1ची भर कल्पेशच्या बॅटमधून ही पहिली धाव या ठिकाणी आलेल्या आहे. धावसंख्या टोटल 27 धावा, 27 धावा फलकावती लागल्यात. आतापर्यंत धावसंख्या थोडीशी कमी आहे. आणखीन या षटकामध्ये 2 चेंडू आहेत आणि अंतिम षटक सुद्धा मैदानावरती बाकी आहेत.
म्हणजे 8 चेंडूचा खेळ या पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये बाकी आहे. 8 चेंडूंमध्ये बघूया मैदानावरती कशा पद्धतीने बॅटिंग होणार आहे. आपण जाऊया मैदानात पुन्हा एकदा. 27 धावा दाखल लागल्यात. 4 विकेट्सच्या मोबदल्यात 27 धावा. 27 ऑन बोर्ड, 4 विकेट्स. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. सूरज भोगलेने जबरदस्त कामगिरी केलेली आहे. 12 धावा खर्च करून 2 सफलता त्याने प्राप्त केलेल्या आहेत. यावेळी जबरदस्त फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू येतोय सीमारेषेपर्यंत, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत केलं जाते. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. 2 धावेनिशी धावसंख्या 29. नाईन 29. यावेळेला आखोटप्पाचा बॉल, फटका फसलाय, चेंडू हवेत. इथून मात्र चेंडू येतोय सीमारेषेपर्यंत. अगदी वाऱ्याच्या वेगाने चेंडूची दिशा बदलली आणि तिथे बघूया काय घडलंय. धावून तर नक्कीच धावा घेतलेल्या आहेत. यस, चौथ्या षटकाचा खेळ इथे संपलाय. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा, 31. चला, अंतिम षटक मैदानावरती पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये शिल्लक आहे. गोलंदाज लगेच तयार व्हायचंय लास्ट ओव्हरसाठी. पाचवं आणि अंतिम षटक मैदानावरती या पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये शिल्लक आहे. 5व्या षटकासाठी नवीन गोलंदाज येतो. एक स्पिन स्वरूपाचा गोलंदाज आलेला आहे. समोर डावकर त्याचा फलंदाज. पहिलाच बॉल, खराब चेंडू. पंचांनी नोचा इशारा केला. नो स्ट्राईक एंड वरती खतरा. यस, विकेट अलर्ट. फलंदाज धावचीत, आउट. Yes, welcome DJ. ब्रेडची सामी संधी कल्पेश साठी. ब्रेड बॉल चांगल्या पद्धतीने टाकतोय. कोणताही मोठा फटका देत नाहीये. गोलंदाज रितेश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. 32 धावा, 35. पाचवा अगदी 5 फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. 5वं आणि अंतिम षटक मैदानावरती सुरू आहे. अर्धा संघ ईश्वरी टायगर्सचा मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. कल्पेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झालाय. खराब चेंडू, डाऊन द ऑफ स्टंपच्या बाहेरचा टप्पा. पंचांनी इशारा केला की हा चेंडू वाईड आहे. वाईड निशी धावसंख्या 33. डबल 33. या वेळेला जबरदस्त फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात. त्याने पकडलाय झेल आणि संपलाय कल्पेशचा खेळ. वेलकम डीजे.
आणखीन एक धक्का. डावखुऱ्याचा फलंदाज बाद होऊन परतलाय. 6वा फलंदाज या ठिकाणी ईश्वरी टायगर्स संघाचा. 33 धावा दापलकावरती लागल्यात. नवीन फलंदाज पप्पू. पप्पू काय करणार. लास्ट 4 चेंडू शिल्लक आहे. बघूया पप्पू कशा पद्धतीने फलंदाजी करणार आहे. 33 धावा दापलकावरती लागल्यात. धावांना रोख नक्कीच लावलेला आहे राहुल वॉरियर्स या संघाने. परंतु इथे ईश्वरी टायगर संघाला उर्वरित 4 चेंडूंमध्ये 2-3 मोठे फटके येणं अपेक्षित आहे. पप्पूला फुल टॉस भेटलाय. टीप एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका. गॅप मधून चेंडू फरार. सीमा रेषा पार. पप्पूच्या बॅट मधून चौकार. वरती पप्पूला फुल टॉस मिळाला आणि त्याने चांगलाच फुल टॉसचा कन्वर्ट केला चौकारामध्ये. हा परंतु यावेळेला चांगला टप्पा अगदी ऑफ स्पिन ऑफ कटर चेंडू गोलंदाज रितेशच्या माध्यमातून पाहायला मिळालाय आणि हा चेंडू नक्कीच निर्धाव आलाय. धावसंख्या 37. परंतु यावेळेला जबरदस्त फटका. चेंडू लॉंग ऑफच्या वरून पप्पूच्या बॅट मधून षटकार. मास्टर. धावसंख्या 43 धावा. लास्ट बॉल. लास्ट बॉल. इथे वाईटचा इशारा आलेला आहे आणि पप्पूने या ठिकाणी स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेले आहे आणि नॉन स्ट्राईक एंड वरती राहुल बॅक टू द पवेलियन. आउट. यस लास्ट बॅट्समन इथे पप्पू आउट झालाय. Last delivery coming up in the 5th over. 5th and the last over in progress. 44 धावा. शेवटचा बॉल. चांगला बॉल गोलंदाज रितेशच्या माध्यमातून. 5व्या षटकाचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 44 डबल 4 44 धावा दापलकावरती लागल्यात आणि 45 धावांचं टार्गेट आहे. इनिंग ब्रेक आहे. तर जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी निखिल सर जॉईन होतील. चला वळूया. हॅलो. हॅलो. 45 धावांचं टार्गेट आहे. ओव्हर टू निखिल सर. चांगले मारले मागून जाऊन आणि वाऱ्याच्या विरुद्ध मारले. हॅलो हॅलो हॅलो. सन्माननीय विद्यमान नगरसेवक संतोष सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. यानंतरचा होणारा सामना श्रीशा 777 आणि अर्णव अँड अन्वी 11 दोन्ही संघाचे संघ करणार. श्रीशा 777 आणि अर्णव अँड अन्वी. चला या. कॅप्टन आपण पाहतोय अर्थातच एका बाजूला कॅप्टन कुल स्वागत पालवणकर आणि ओनर सूरज पाळशेतकर. तदनंतर विपक्ष संघ अर्थातच अर्णव अँड अन्वी संघाकडून आपल्याला सौरभ पालवणकर याला पाहायला मिळेल. चला यायचंय आम्हाला जॉईन व्हायचं.
आणि अर्णव अभिजित घोसाळकर संघाचे संघ मालक. या संघ मालकीचा संघ आपल्याला यानंतर पाहायला मिळणार आहे. त्याला दोन्ही संघाच्या कर्णधारांना लगेच विनंती असेल, लगेचच आम्हाला जॉईन व्हायचा. सगळे 6-5. एका बाजूला सौरभ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वागत. एस फॅक्टर मैदानाच्या वरती स्वागत. काय म्हणशील, अगदी फार महत्वपूर्ण सामना, सामना क्रमांक पहिला. अगदी आपण पाहतोय विपक्ष संघ देखील फार तुल्यबळ संघ आहे. अर्णव अँड अन्वी 11 संघ. काय म्हणशील एकंदरीत सामन्याविषयी आणि नाणेफेकीचा कौल कितपत महत्वपूर्ण असणार आहे या सामन्यासाठी आपल्यासाठी? नाणेफेकीचा कौल तर महत्त्वाचाच आहे, बिकॉज आमच्या टीमला फिल्डिंगची गरज आहे खूप. काय वाटते मैदानाच्या वरती? गोलंदाजी चांगली होती आहे, फलंदाजी चांगली होती आहे, विपक्ष संघाचा कर्णधार देखील आलाय. काय नाणेफेक जर झाला तर निवडाल? नाणेफेक आम्ही जिंकलो तर फिल्डिंग निवडू. चला वळूया सौरभकडे. सौरभ, एकंदरीत अगदी पहिला सामना आहे. वेल बिगिन इज हाफ डन. विजयाच्या दिशेनं नक्की प्रयत्न असतील. एकंदरीत प्रतिस्पर्धा संघाविषयी काय म्हणाल? जिथे आपण पाहतोय श्रीशा 777 हा संघ फार महत्वपूर्ण संघ आहे. बेस्ट प्लेइंग 11 घेऊन हा संघ मैदानाच्या वरती उतरेल. काय रणनीती असेल आणि संघाविषयी दोन शब्द? पहिले म्हणजे आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर टॉस विन होता आम्ही सुद्धा फिल्डिंग करण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण समोरच्या टीममध्ये सुद्धा बॅट्समन आहेत चांगले, त्यांची बॉलिंग सुद्धा आहे त्यांची. त्यामुळे आम्ही टॉस जिंकण्याचा पहिला प्रयत्न करू. आणि आयोजनाबद्दल बोलायचं झालं तर सर्व मुलांची मेहनत आहे, त्यामध्ये सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो की सुंदर असं आयोजन केलं. चला हँडशेक करायचे आहेत कर्णधारांनी आणि नाणेफेकीचा कौल संतोष सरांच्या माध्यमातून यस केला जाईल. हेड टेल सांगितलं जाते. कॉल कोणाचा असेल? श्रीशा 777. छापा आहे आणि काटा पडलाय. काय असेल निर्णय सौरभ? फिल्डिंग फिल्डिंग करण्याचा निर्णय. अगदी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊन आपण इथून मात्र पुढे वळूया संतोष सरांकडे. संतोष सर, फार महत्वपूर्ण दिवस आहे, पहिला दिवस आहे. अगदी आपलं मनोगत आम्ही घेतलं नव्हतं, परंतु काय म्हणाल, कशा प्रकारे स्पर्धा चालू आहे आणि स्पर्धेविषयी दोन शब्द? हॅलो, आम्ही हे जे स्पर्धा आम्ही आयोजन केलेले आहेत सर्व रमनाथकरांनी केलेले आहेत. पण आता जे आजचे आणि उद्याचे सामने मला जास्त बोलता येत नाही. 1 वर्षानंतर मी बोलणार आहे असं मी सभेमध्ये पण आमच्या बोलतो. पण हे 2 दिवसाचे सामने जे आहेत ते आम्ही कार्यसिद्धीच नेऊ हे आम्ही सर्व रमनाथकरांकडनं मी आश्वासन देतो आणि मी पुरेपूर त्याचा प्रयत्न करेन आणि सर्वांनी त्याचा प्रयत्न करावा. जे थोडेसे गोष्टी होतील इकडे तिकडे ते आम्ही सर्व सांभाळून घेऊ. ओके, धन्यवाद संतोष दादा. संतोष दादा अर्थातच माईकवरती जास्त बोलत नाही, ते कामाने त्यांच्या बोलत असतात. त्यांची कार्यपद्धत ही एक निराळी असते. वळूया जिथे कॉम्बॉक्स मध्ये दुसऱ्या सत्रासाठी जिथे सामना चालू होईल. द्वितीय सत्र ईश्वरी टायगर्स आणि संघ राहुल वॉरियर्स या संघाकडून. राहुल वॉरियर्स संघाचे फलंदाज मैदानाच्या वरती उतरलेत. सत्र क्रमांक दुसरा सामना जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे एकंदरीत टार्गेट 45 धावांची. 30 चेंडू 45 धावा. बॅटल ऑन. राहुल गोलंदाजीसाठी सज्ज झालाय मांडवा एंड कडून. षटक क्रमांक पहिलं. चला आता वेळेची दखल इथून मात्र पुढे घेतली जाणार आहे. थोडस स्पीडअप करायचं आहे. 45 धावा इथून मात्र पुढे जांभवायचे आहेत संघ राहुल वॉरियर्स या संघाला. पहिला चेंडू आपण पाहतोय इथे मात्र पंचांचा इशारा. अवांतर धाव. पहिली धाव अवांतर आली फलकावरती. एक धाव घेतली जाते एका धावेनिशी. श्री गणेशा देखील झालाय. 45 धावांमधून एक धाव आता वजा करूया. 44 धावांची गरज असणार आहे. येणारे 30 चेंडू 44 धावांची गरज आहे. एक लो स्कोरिंग सामना म्हणता येणार नाहीये, कारण का दोन्हीही संघ त्याच ताकदीनं मैदानाच्या वरती उतरलेत. अगदी बेस्ट प्लेइंग 11 घेऊन हे संघ नेहमी उतरत असतात. आपण पाहतोय थोडीशी स्लाइस केली जाते. चेंडूवरती लेट कट केला जातोय. आउटफील्ड थोडीशी फास्ट होती, डीप मध्ये थोडीशी स्लो झाली आहे आणि अर्थातच या चेंडूवरती 2 धावा. या सगळी
आपण पाहतोय 2 धावा ऍड ऑन केल्या जातात दफलकरती 3 धावा आमचे गुणलेखक मित्र म्हणून आम्हाला जॉईन होत असताना महेश सर आम्हाला त्यांचं देखील स्वागत असेल. एक फार महत्वपूर्ण काम आहे कारण का प्रत्येक चेंडूवरती करडी नजर आहे ना ही पंचांनंतर कोणाची असते तर गुणलेखक मित्रांची असते आणि ते काम करत असताना महेश सर बघा असं सहकार्य सर्व मित्रांनी करा. बॉडी लाईनचा ताबा घ्या. चेंडू गहाळ झालेले हे मैदानाच्या वरती आणून द्या. पाण्याची पूर्तता करा. आउटफील्ड फास्ट मी त्याच क्षेत्रामध्ये ची चर्चा करत होतो तिथे चेंडू थांबणार की जाणार चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेल्याची घोषणा झाली आहे. आलाय पहिला वैला दर्जेदार चौकार. विषय कसा आहे सीट लॉक तो ठेवण्यासाठी कुठे येतात अलिबाग मध्ये येत असतात. अगदी जागा जमिनी खरेदी करत असतात आणि अलिबाग ही आमची शान आहे आणि आम्ही अलिबागची जान आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इथे मात्र नो बॉलची घोषणा होते. वेस्ट साईडच्या वरती चेंडूची हाताळणी केली जाते. अर्थातच आपण पाहतोय नो बॉल एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. मोठा फटका खेळण्याची नामी संधी गोलंदाजाच्या नशिबी देवानं लिहिली गेली होती आणि ती दिली जाते फलंदाजाला. मैदानाच्या वरती मोठा फटका येणार की गोलंदाज पुनरागमन करणार या सामन्यामध्ये. आहा आपटलेला हा चेंडू आपण पाहतोय हा फ्रॅकर होता. मैदानाच्या वरती मोठा फटका खेळण्यामध्ये अपयश फलंदाज दिलीप यांना येते. दिलीप आणि सूरज अशी जोडी मैदानाच्या वरती प्रचंड मेहनत करत असताना पाहतोय. अगदी घाम गाळावा लागतोय. डोक्यावरती सूर्यदेव आहेत ना उपस्थिती देखील लावतात. रामनाथकरांच्या अगदी आपण पाहतोय ना अस्तित्वाची लढाई मैदानाच्या वरती चालू असताना हा चेंडू सुद्धा अवांतर स्वरूपाचा आहे. साई पाटील आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेची भेट देण्यासाठी उपस्थित झाले. त्यांचं देखील अगदी स्वागत हृदयाच्या अंतःकरणापासून असेल. वेलकम साई. अगदी आपण पाहतोय साई पाटील म्हणजे एक अलिबाग टेनिस क्रिकेट कुरुक्षेत्रावरती जर विचार केला तर एक मोठे संघ व्यवस्थापक संघ मालक म्हणून त्यांची ओळख आहे. युवी स्पोर्ट्सच्या माध्यमातून संघ बांधणी चांगली केली जाते. आयोजकांना विनंती असेल की साई पाटील यांचा यथोचित मान सन्मान इथे झाला पाहिजे. रामनाथ प्रीमियर लीग म्हटली की एक विशेष प्रेम संतोष दादा गुरव यांच्या शुभ हस्ते साई पाटील यांचा यथोचित मान सन्मान होतोय. शाहीचा इथे मायचुबदार शाल पुष्पगुच्छ दिलं जात आहे आणि अर्थातच आपण पाहतोय युवराज 11 संघाचे संघ मालक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. संघ व्यवस्थापक म्हणून त्यांची ओळख आहे. अगदी रायगड मधील नाही महाराष्ट्रातील खेळाडू निवडून ते देखील अखिल भारतीय स्तरावरती देखील संघाची बांधणी करत असतात. हे देखील आपण पाहिलंय. असे आमचे लाडके साई पाटील वेलकम. रामनाथ प्रीमियर लीग पर्व दुसऱ्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. वळूया मैदानाच्या वरती जिथे अगदी आपण पाहतोय सन्माननीय निलेशजी पाटील यांना देखील विनंती असेल की व्यासपीठावरती आपण देखील येऊन आसनस्थ व्हायचंय विराजमान व्हायचंय. या क्रिकेटसाठी या स्पर्धेसाठी लागणारे संपूर्ण चेंडू आहेत हे निलेश सरांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सरशिप केली जाते आणि त्यांना विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद घ्यायचे आहेत. बघा हे पडद्यामागचे कलाकार असतात ना ही नावं फार महत्वाची असतात कारण का चेंडू असेल समालोचक असेल डीजे असेल या क्रिकेटसाठी केला जाणारा मंडप असेल त्या सर्वांची व्यवस्था असेल. दफलकावरती धावा अगदी आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 धावा. साई पाटील आपण पाहतोय वेळात वेळ काढून या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी त्यांची बहुमूल्य उपस्थिती दाखवली. ते आपला निरोप घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी कामानिमित्त ते देखील बिझी आहेत आणि चित्रलेखाताई पाटील यांचे निकटवर्ती आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून ते देखील कार्य करत असतात. व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहतोय अर्थातच निलेश पाटील यांचा यथोचित मान सन्मान करण्याची विनंती मी संतोषदा गुरव यांना करतो. आपण पाहतोय बॉल बॉक्स 2 आपल्याला त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत. त्या कारणास्तव त्यांचा अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. इथे आपण पाहतोय पुष्पगुच्छ त्यांना देखील दिला जातो. त्यांना देखील प्रेम दिलं जाते. हा पुष्पगुच्छ आहे ना हे प्रेम आहे. हे प्रेमाचं प्रतीक आहे आणि ते त्यांना आपण देऊ करतोय आणि त्या कारणास्तव वेलकम सर. व्हेरी वॉर्म वेलकम ऑन रामनाथ प्रीमियर लीग सीझन नंबर 2.
गतवर्षी या स्पर्धेचा प्रारंभ झाला. गतवर्षी सर्व रामनाथकर एकत्र आले आणि सांगितलं की आपल्या गावासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे, काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवायचा आहे, आपल्या सर्व खेळाडूंना एकत्रित आणायचं आहे आणि टॅगलाईन आहे एक दिवस गावासाठी. ही स्पर्धा इथे गावासाठी खेळली जाते, गावाच्या ओळखीसाठी खेळली जाते, गावाच्या अस्मितेसाठी खेळली जाते आहे आणि फार महत्वपूर्ण सामना या स्पर्धेतील सामना क्रमांक 2 सर्वांच्या भेटीला. पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. उलटी गिनती चालू झाली, येणारे 24 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. दुर्वांकूर इथे पहिल्या चेंडूवरती वेस्टाईटच्या वरती चेंडू नो बॉलची घोषणा आली आहे. म्हणजे काय, अगदी आपण पाहतोय 1+1 2 धावा, आधीच धावा कमी, त्याच्यात धावा दिल्या जातात आणि समालोचकांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं ना तर आधीच कर्जबाजारी आणि त्याच्यात उसना शेजारी असं म्हणावं लागेल. मैदानाच्या वरती 2 धावा अतिरिक्त स्वरूपाच्या घेतल्या जातात आणि अगदी आपण पाहतोय धावफलकामध्ये 2 धावांची वाढ, 16 धावा धावफलकावरती. अगदी महेश सर करडी नजर प्रत्येक चेंडूवरती ठेवत असताना आपल्याला पाहतात. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये त्यांना देखील आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र दुर्वांकूर कॅप्टन कूल पुनरागमन करतोय, हे देखील फार महत्वाचं आहे. कारण का दुर्वांकूरकडे ती क्षमता आहे ना, ती जिद्द आहे, ती चिकाटी आहे. मैदानाच्या वरती संघाचा कर्णधार देखील आहे. कॅप्टन लीड फ्रॉम फ्रंट असं म्हटलं जातं. जर्सी नंबर 10 इन ऍक्शन. डावखुऱ्याचा एक विध्वंसक गोलंदाज देखील आहे. इथे उडवलाय, रडार मध्ये सापडला की कार्यक्रम केला जातो. मैदानाच्या वरती परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू सीमा पार, षटकार. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या वरती मोठा फटकाला 6 धाबे निश्चित. फलकाची धावा 22 धावा पूर्ण झाल्यात. 22 ऑन स्कोर बुक. महत्वाचं हे असेल की एकही फलंदाज बाद नाहीये मैदानाच्या वरती. अगदी आपण पाहतोय धावफलकाती बनवण्याची गरज आहे. टार्गेट सेट केलं जाते ते म्हणजे धावा. 45 धावांची गरज असताना माझा शब्द पुरा होतोय ना होतोय, नजर लागली की काय. आणि मैदानाच्या वरती फलंदाज क्रमांक पहिला इथे होतोय वाज OUT आउट. ची जागा भरून काढण्यासाठी आलाय. फलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती ब्लॅक कॅप घालून अमित मैदानाच्या वरती दाखल झालाय. अमित नेहमी आपण पाहतोय अग्रेसिव्ह ॲटिट्यूड घेऊन मैदानाच्या वरती उतरत असतो. आज अग्रेशन पाहायला मिळणार की संयम पाहायला मिळणार. अमितकडे ती क्षमता आहे, अमितकडे ते मोठमोठे फटके आहेत, अमितकडे आहे ना ती ताकद आहे. मैदानाच्या वरती हे सर्व पाहायला मिळणार की नाण्याच्या दुसऱ्या बाजूला दुर्वांकूरची गोलंदाजी, लेफ्ट आर्म ओव्हर द अराउंड द विकेट गोलंदाजी चालू आहे. सरळ खेचलाय, तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ झालं. अगदी आपण पाहतोय या कारणास्तव एक धाव घेतली गेली. एका धावेनिशी फलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 23 धावा. 23 कम्स अप. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी अगदी सौभाग्यवती सन्माननीय चित्रलेखा ताई पाटील यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपयांची भरघोस देणगी आलेली आहे. तदनंतर सन्माननीय उपनगराध्यक्षा मानसीताई यांच्याकडून मानसीताई मात्रे यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपयांची देणगी आलेली आहे. हृदयाच्या अंतःकरणापासून आपण त्यांचं रामनाथ प्रीमियर लीग मध्ये करूया सहर्ष स्वागत. आणि आपण पाहतोय नंदू थळकर सन्माननीय यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांची भरघोस देणगी आली आहे आणि त्यांचं स्वागत. आणि विद्यमान नगरसेविका संध्याताई आणि आपण पाहतोय संतोषदा गुरव यांच्या माध्यमातून वैयक्तिक 5,000 रुपयांची भरघोस देणगी आलेली आहे. त्यांचं देखील करूया स्वागत केलंय विकेटने सर्व मान्यवरांचं. मैदानाच्या वरून फलंदाज दिलीप बॅक टू द पॅव्हेलियन.
अजिंक्य अजिंक्यच्या हातामध्ये बॅट दिली जाते. दफलकरती धावा पूर्ण झाल्यात. 23 धावा झाल्यात आणि इथून मात्र पुढे गरज असेल. इक्वेशन काय आहे? 20 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. येस, 23 धावा झाल्यात, 22 धावांची गरज आहे. समीकरण सांगितलं जातंय. रामनाथ प्रीमियर लीग पर्व दुसरं सर्वांच्या भेटीला. दफलकावरती धावा झाल्यात 23, 22 धावांची गरज आहे. अजून 45 धावा एकंदरीत बनवायच्या आहेत. चला वळूया मैदानाच्या वरती. दुर्वांकुर षटक क्रमांक दुसरं सरळ खेचलाय. करपॉइंटच्या रिझर्व मध्ये आपण पाहतोय. अर्थातच ही आलेली एक धाव घेतली जाईल. आता 24 धावा दफलकावरती झाल्यात. अजून इथून मात्र पुढे 21 धावांची आवश्यकता असणार आहे. येणारे चेंडू बाकी असतील ते म्हणजे 18 चेंडू आणि 21 धावा. समीकरण 7ची सरासरीची गरज असेल प्रति षटकामागे. अगदी आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे रामनाथ प्रीमियर लीगच्या माध्यमातून सामना क्रमांक दुसरा. यानंतर होणारा सामना देखील फार महत्त्वाचा असणार आहे. एका बाजूला श्रीशा 777 संघ, एका बाजूला अर्णव अँड अन्वी 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला आपण पाहतोय अर्थातच संघातील बेस्ट प्लेइंग 11 तर दुसऱ्या बाजूला बेस्ट 11 ची फाळणी देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थातच दोन्ही संघ फार महत्त्वपूर्ण संघ. दुसरा सामना चालू आहे मैदानाच्या वरती. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. लगेचच स्पीडअप मध्ये सामन्याला सुरुवात करायची आहे. कारण का दुसरा सामना चालू आहे. वेळेची दखल घ्या मित्रांनो. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या लगेचच. क्षेत्ररक्षण करणारा संघ मला वाटते ईश्वरी टायगर संघ. थोडंसं सहकार्य आपल्या दृष्टिकोनातून फार महत्वपूर्ण असणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी मांडवा एंड कडून नौका गोलंदाज सज्ज होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती जर्सी नंबर 28 मंथन मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मंथनच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी दाखवली जाते. शोल्डर मधली ताकद दाखवावी लागते गोलंदाजी करत असताना. ती कशा स्वरूपाने दाखवली जाईल हे देखील फार महत्वपूर्ण असणार आहे. सामना फास्ट खेळवायचा आहे एवढं लक्षात ठेवा. सामना फास्ट खेळवायचा आहे. फिल्डिंग करणारा संघ आपण सामना फास्ट खेळवायचा आहे. आपले हल्लेच राक्षस इंडियामध्ये. सुमित पत्रे आता क्वालिफाय झाला म्हणून खेळला नाही. त्याचा अनाउन्स केलेलं ना. आहे ना सुमित. ह्याच्यात कुठे? हे बघ आता आलेली आहे. ह्यात पण आहे. कुठे नाव? शेवटला. आता अपडेटेड आली आहे बघ. आता अपडेटेड. मी बघितलं त्यात नव्हतं. आता आली आहे. अलिबाग एक्सप्रेस. चला वळीया मैदानाच्या वरती. तिथे अलॉंग द कार्पेट आलेला हा फटका आपण पाहतोय. अगदी दोन्ही संघ एका बाजूने धावा बनवण्याचा प्रयत्न, एका बाजूने धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. मैदानाच्या वरती काय घडणार काय बिघडणार याच्याकडे सर्वांचं आता लक्ष केंद्रित झालंय. दोन्ही संघ फार महत्वपूर्ण संघ म्हणून कामगिरी बजावत असताना आपल्याला मैदानाच्या वरती इथे पाहायला मिळतात. लाऊड अपील
पंच काही इंटरेस्टेड नाहीयेत अपीलवरती. अगदी आपण पाहतोय कोणताही रिव्ह्यू कोणत्याही खेळाडूसाठी नसणार आहे, हा देखील एक नियम लागू होतो. अगदी कठीण काळी जर निर्णय घेण्याची गरज लागली तर पंचांना तो रिव्ह्यू दिला जाईल, परंतु अगदी जर त्याची गरज लागली तर वळीया मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मंथन बॉलिंग ट्रॅक वरती मांडवा एंड कडून गोलंदाजी करत असताना 27 धावा झाल्यात. समीकरण अजूनही बाकी असणार आहे, धावाची गरज असणार आहे. 16 चेंडू 18 धावा. इथे झेल पकडला जातोय, सॉफ्ट डिसमिसल. अजून एक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या वरून. फलंदाज अजिंक्य बॅक टू द पॅव्हलियन. ओयूटी आउट. करण्यासाठी नौका फलंदाज मैदानाच्या वरती दाखल होतोय. श्रेयस गुरव यांना मैदानाच्या वरती तिथे नेलं जात आहे. काय घडणार काय बिघडणार मैदानाच्या वरती, अगदी फार महत्वपूर्ण सामना. येणारे चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 15 बॉल, धावांची गरज 18. 15 चेंडू 18 धावा. यानंतर आलेला हा चेंडू डॉट चेंडू आलाय, निर्धाव धावेचा हा चेंडू आपल्याला मात्र इथे पाहायला मिळतोय. अगदी चांगला विलोभनीय सामना सर्वांच्या भेटीला आला. एका बाजूला संघ आपण पाहतोय श्री ईश्वरी टायगर्स, तर दुसऱ्या बाजूला राहुल वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला राहुलजी यांच्या मालकीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ईश्वरी निखिल वाघमारे यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र पुढे काय घडणार, धावा बनवल्या जाणार की धावा रोखल्या जाणार. धावा रोखण्यासाठी प्रयत्न शर्तीचे आहेत मैदानाच्या वरती. राईट आर्म अराउंड विकेट, चेंडू निघालाय. चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय. लाऊड अपील. अगदी अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमतरता पाहायला मिळाली आणि या कारणास्तव पंचांनी सांगितलं इट्स क्लिअरली नॉट आउट. मांडवा एंड कडून गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज अगदी मंथनच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळते. फलकावती धावा झाल्यात पूर्ण 27 धावा. 13ला 18ची गरज असताना यावेळेचा हा चेंडू वरती कोणतीही धाव घेतली जात नाहीये. 13 मधून 1 वजा 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. 9ची सरासरी प्रतिषटक राखावी लागणार आहे. ड्रिंक्स ब्रेक घेतला जातोय 3 षटकांनंतर. चला आयोजक पाण्याची पूर्तता मैदानाच्या वरती लगेच करा. मंथनने मात्र 3 धावा खर्च करून मात्र एका फलंदाजाला देखील तिथे बाद केले. चांगली गोलंदाजी आपल्याला मंथनची पाहायला मिळते इथे. चांगला सामना. अगदी आपण पाहतोय दोनही संघ अजूनही दोलायमान स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आले बाळू, तू पण याच्यात काम करतोस बाळू. ड्रीम्स ड्रीम्स क्रिकेट आमच्या राजच चॅनल आहे, कौस्तुभ दादा. तू पण करायचं वाटतं? नाही, मी माझी आत्याची मुलगी त्याच्याकडे, त्याची बायको.
ड्रिंक्स ब्रेक संपलेला आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे मैदानाच्या वती. चला लगेचच कारण का दुसराच सामना चालू आहे मित्रांनो, थोडासा विचार करा वेळेचा. तुमच्यासाठी सांगतोय की तुमचे सामने दफलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. 2 षटकांमध्ये 18 धावांची गरज आहे. 27 धावा मला वाटते पूर्ण झाल्यात. 27 धावा पूर्ण झाल्यात. गोलंदाजी करण्यासाठी वन्स अगेन दिला जातोय दुर्वांकूर याला पॅव्हेलियन एंड कडून. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडवरती दाखल असलेला फलंदाज श्रेयस आणि अमित ही जोडी आहे. अजिंक्य आणि श्रेयस अशी जोडी. अजिंक्य स्ट्रायकिंग एंडवरती. अजिंक्यच्या बॅटमधून निघालेला हा घणाघाती प्रहार. चेंडू लांब पल्ल्याचा आलाय. हा हाय एंड हँडसम षटकार. अठरा मधून 6 वजा करूया का? हो केल्यात. 12 धावांची गरज आहे. येणाऱ्या 11 चेंडूंवरती 12 धावांची गरज असताना आपल्याला सामना अजूनही जीवित असल्याचं सांगितलं जात आहे. अजिंक्य ऑन फायर. यावेळेस थोडासा शफल झाला होता. फ्रंट लेग बाहेर काढला होता. ऑन साइडला स्टिअर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. एका धावेवरती समाधान इथे दाखवावं लागते. 1 धाव वजा केली जाते. 10 धावांची गरज आहे. धाव फलकावरती 35 धावा पूर्ण झाल्यात. चौतीस धावा झाल्यात धाव फलकावरती. माफ करा चुकीची दुरुस्ती. 34 धावा झाल्यात. इथून मात्र पुढे 10 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 10 चेंडू 11 धावा. शॉट फॉरवर्ड कव्हर्सला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय अगदी दिशा दाखवली जाते. सेन्सेशनल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी फक्त दिशा दाखवली. 1 धाव स्ट्राईक रोटेट झाली आहे. फार महत्वपूर्ण निर्णय घेतला गेला मैदानाच्या वरती. संयम मध्ये घेतला जाणारा निर्णय आहे ना, हा आयुष्यामध्ये कधीही वाया जात नाही. संयम फार महत्वाचा असतो आणि अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला ते सांगितलंय आणि त्याची देखील चर्चा केली जाईल की संयम कितपत महत्वाचा असतो. मैदानाच्या मध्ये दुर्वांकूरवरती फार मोठी जबाबदारी आहे धावा रोखण्याची. अगदी निखिल वाघमारे यांनी दुर्वांकूरला का निवडलंय हे स्वतःला सिद्ध करावं लागेल. अजिंक्य स्वतःला सिद्ध करतोय की माझा संघ अडचणीत असताना ना मला देखील माझ्या संघाच्या माध्यमातून निधड्या छातीनं उभं राहायचं. दफलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 36 धावा नो बॉल आणि फ्री हिटची घोषणा देखील तिथे असेल. या सिरीज फ्री हिट असणार आहे. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याची नामी संधी. श्रेयस स्ट्रायकिंग एंड वरती. दुर्वांकूर वरती आक्रमण केलं जाणार का? दफलकरती धावा पूर्ण झाल्यात. 37 धावा. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू मिस केलाय. इथे फलंदाज फटका फुसतोय. प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना दुर्वांकूरला आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी करतोय. कॅप्टन आहे, संघाचा कर्णधार आहे. रामनाथ प्रीमियर लीग ही ट्रॉफी आपल्याला इथून उचलायची असेल ना तर आजपासून प्रयत्न करावे लागतील. उद्याचा अंतिम दिवस असणार आहे स्पर्धेचा आणि अगदी आपण पाहतोय शर्तीचे प्रयत्न असतील दोन्ही संघांचे. इथे सरळ खेचलाय. व्ही शेप मध्ये आलेला हा फटका लेट आलाय पण थेट आलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. एक्केचाळीस धावा दफलकावरती लागल्यात. 7 चेंडू 4 धावांची गरज. जंजिरा किल्ला बघितला नसेल ना तर इथूनही दिसतो. सरळ फक्त नजर फिरवा तुम्हाला दिसेल जंजिरा किल्ला. संकेत
यस, हा गोलंदाज जो आहे ना तो एक स्पिनर पद्धतीचा गोलंदाज आहे, पण तो आज का फास्ट बॉलिंग टाकतोय ते काय समजत नाही. कारण ह्याची जादू आहे ती बोटांमधली, ती फिरकीची जादू आहे. फलंदाजांना नाचवण्याचं काम नेहमीच करत असतो, पण तो आज का फास्ट बॉलिंग टाकतो ते काय समजत नाहीये. बघूया लास्ट बॉल. निश्चित स्वरूपाने अगदी बदललेले नियम, बदललेलं क्रिकेट, इथे मात्र काय पाहायला मिळते, लेगस्टिकच्या बाहेर पिचिंग करतोय चेंडू आणि मैदानाच्या वरती अतिरिक्त स्वरूपाची ही एक धाव घेतली जाते. आधीच गरिबी, त्याच्या दुष्काळ, मैदानाच्या वरती 3 धावांची गरज, असं सर्व काही सांगितलं जात आहे. आणि यावेळेस उंच आकाशामध्ये स्टीअर केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट फटका, 2 धावा पूर्ण झाल्यात की काय, आणि हो तिथे झाल्यात स्कोर लेवल सांगितलं जात आहे. 6 चेंडू, शेवटचं षटक, 1 धावेची गरज असणार आहे मैदानाच्या वरती. 44 तुम्ही देखील बनवल्या कशा होत्यात ना, तशा 44 आम्ही देखील बनवू शकलोय अद्यापपर्यंत तरी, परंतु एक मात्र धाव अजूनही वंचित असणाऱ्या विजयाच्या दृष्टिकोनातून मैदानाच्या वरती ती धाव बनवली जाणार की रोखली जाणार याविषयी आता चर्चा करावी लागणार आहे. काय घडणार, काय बिघडणार याच्याकडे आता आपल्याला इथून मात्र पुढे विचार करावा लागणार आहे. कशा स्वरूपानं सामना खेळला जाणार आहे. शेवटचं षटक घेऊन मांडवा एंड कडून गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय ऋषी. बघा, पहिल्या षटकाचा विचार केला तर 14 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज दुर्वांकरनं 10 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये मंथननं सर्वस्वपणाला लावत असताना मात्र 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुर्वांकरवरती टार्गेट करून त्याच्यावरती 16 धावा बनवल्या गेल्या. 1 धाव मात्र गरज आहे. येणारे 6 चेंडू 1 धावेची गरज आहे. क्रिकेट आहे, काही येऊ शकतं. 6 चेंडूवरती 1 धाव वाचवलेली मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. आणि अगदी आपण पाहतोय सामना बरोबरीमध्ये सुटला तर कोर कमिटी काय निर्णय असेल हे आत्ताच सांगा. अमरेश, टाय सामना झाला तर काय निर्णय असेल? कंपल्सरी चेजिंग आहे. यस, म्हणजे गोलंदाजी करणारा संघ विजयी ठरवला जाईल. यावेळेस आपण पाहतोय लेटकट करण्याचा प्रयत्न, चेंडूला चॉप करायचा होता, कापायचा होता. शैलेशजी महाडिक तिथे सांगतायत की नाही एज आहे, म्हणजे गोलंदाजीमध्ये आहे वजन. मैदानाच्या वरती बॅकवर्ड मधून थोडासा पॉइंटला, बॅकवर्ड पॉइंट वरती शॉट वरती आणलं जाते. कव्हर पॉइंटला आहे, कव्हर्सला आहे, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑनला देखील आपल्याला थोडासा पाहायला मिळतोय. थोडासा मिड विकेट वाईट केला गेलाय आणि अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगच्या रिजन मधून शॉट मध्ये आणला गेला क्षेत्ररक्षक. पॉइंटच्या डोक्यावरून आलेली ही 1 धाव, विजयी फटका, विजयी भव. कोणताही खेळाडू मैदानाच्या वरती जाणार नाहीये. हँडशेक झाल्याच्या नंतर मैदानाच्या वरून परत यायचंय. चला, आता मैदानाच्या वरती गेलं तरी चालेल, कारण का बॉल हा बॉर्डरलाईनच्या बाहेर गेलाय. आता सामन्याचा निकाल लागलाय. दोन्ही संघांनी मैदानाच्या वरती जाऊन हँडशेक करून मैदानाच्या वरती बाहेर यायचंय. चला, डीजे मास्टरकडे बोलूया.